हॅलो, नमस्कार. मी अर्चना ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आपण 36 साईजचं कोटरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर उंची, शोल्डर, छाती, कंबर, मागचा गळा, पुढचा गळा, बाही उंची, दंडगेर, मुंडा असा आपण मापं लिहून घेतलेली आहे. तर आपण त्याच्यानुसार आपण आज कटिंग करणार आहोत. 36 साईजचा चौथा भाग 9 इंच, त्याच्यात मार्जिन 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊन मार्किंग करायचं. त्याच्यानुसार पेपर कटिंग करायचं. तर उंची आहे 13.5, त्याच्यात 1.5 इंच वाढवून 15 इंचावर आपण मार्किंग करूया. व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे लक्ष देऊन बघितलं की लगेच समजतं. उंची आहे 13.5, त्याच्यात 1.5 इंच वाढवून 15 इंचावर मार्किंग करूया. गोळा रुंदी आहे 2.5 इंच आणि शोल्डर पट्टी आहे 2.5, त्याच्यात शिलाई मार्जिन करून 3 इंच. शोल्डर झाले आपले 5.5 इंच. मुंडा झाला 5.5 इंच. या बाजूला पण चेक करून घ्यायचं 5.5 इंच येते का आणि मार्किंग करायचं. चेस्ट 36 साईजला 9 इंच, चौथा भाग 9 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच. 1.5 इंच घेतलं तरी चालेल. कंबर आहे आपलं 31 इंच, त्याच्यात चौथा भाग 7.25, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं करून मार्किंग करून घेऊया. आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंच आणि पुढच्या मुंड्याचा आकार 1 इंच. मुंड्याचे आकार एकदम गोल आकारमध्ये देऊन द्यायचा. पाव इंच खाली घेऊन मार्किंग करून घ्यायचं. पाव इंच खाली घेतल्याने ब्लाऊज एकदम मस्त बसतात. आणि कटिंग करून घेऊया आपण. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. आणि कोणाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा भाग आणि मागचा भाग आपण सेपरेट करून घेऊया. मागच्या गळ्याची गळा रुंदी आहे 2.5 इंच. पाठीमागचा गळा आहे 10.5 इंच आणि त्याच्यात अर्धा इंच वाढवून 11 इंचावर मार्किंग केलं मी. आणि खाली 3 इंच घेऊन मार्किंग करून घेतली. 1 इंचावर मार्किंग करून गोल आकार घेऊन कटिंग करून घ्यायचं. शिलाई मार्जिन 2 इंचावर मार्किंग करायचं आणि इथं अर्धा इंचावर मार्जिन करायचं. 1.5 इंच फ्रंटच्या बाजूला लागतं, बॅकला नाही लागत, म्हणून अर्धा इंच याच्यातून कट करून घेऊया.
टक्सची उंची आहे 4 इंच. पाव इंच वाढवून आपण मार्किंग करून घेऊया. हा झाला आपला बॅक पार्ट. आता आपण पुढच्या भागाची मार्किंग करूया. तर एक पट्टीला आपण 2.5 इंचावर मार्किंग करूया आणि या बाजूला पण 2.5 इंचावर मार्किंग करूया आणि वरती पाव इंच वाढवून मार्किंग करायचं. 2.5 इंचावर मार्किंग केलेलं जोडून घ्यायचं सरळ रेषेत आणि पाव इंचावर मार्किंग केलेलं असं गोल राऊंडमध्ये मार्किंग करायचं. गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि गळा आहे आपला 6.5 इंच. त्याच्यात अर्धा इंच वाढवून 7 इंचावर मार्किंग करून ड्राफ्टिंग करून घ्यायचं आणि मापाच्या ब्लाऊजवर बघून घ्यायचं कोटरी किती आहे. 5 इंच आहे तर मी 5 इंचावर मार्किंग करून ड्राफ्टिंग करणार आहे. वरती पण 5 इंचावर मार्किंग करायचं आणि पुढच्या मुंड्याकडनं 2.5 इंचावर मार्किंग करायचं आणि पुढच्या गळ्यातनं 1 इंच मार्किंग करायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 1.5 इंच घेतले मी आणि असं गोलाकारमध्ये यायला पाहिजे कोटरी. हे झालं आपलं ड्राफ्टिंग. आता आपण कटिंग करूया. पहिलं पुढचा मुंडा कट करूया. आता आपण कोटरी कशी वाढवायची ते आपण बघूया. कुठे ॲडजस्ट येते ते बघायचं आणि तिथं कोटरीच्या ड्राफ्टिंग करून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोटरी ठेवून त्याचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं. आता आपण कोटरी कशी वाढवायची ते बघूया. तर या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आणि या बाजूला पण 1.5 इंच वाढवायचं. दोन्ही बाजूला 1.5 इंच वाढवायचं आणि आपण कोटरी किती आहे त्याच्यामध्ये भाग काढायचं. 5 इंचाचं 2.5 इंच मध्ये भाग येतं तिथं मार्किंग करून 1.5 इंचावर मार्किंग करायचं. इथं 1.5 इंच आणि इथं 1.25 इंच घ्यायचं. तर 1 इंच घ्यायचं आणि इथं पाव इंच घ्यायचं आणि इथं अर्धा इंच वाढवायचं. असं करून कोटरी वाढवून घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायचं. कोणाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मार्किंग करायचं आणि गोल शेप इथं देऊन द्यायचा. कोटरी छान बसते असं गोल शेप दिल्याने. हे झाले आपली कोटरी वाढवून. आता आपण कटिंग करून घेऊया.
आता तुम्हाला मी एक सांगणार आहे. इथं पुढच्या भागाला असं कटोरी जोडून बघायची आणि कुठं येते तिथं मार्किंग करायचं आणि मार्किंग केल्यावर नंतर आपल्याला मध्यभागातनं दुमडायचं आणि दोन्ही टको समोरासमोर जोडायची आणि अर्धा इंच वाढवून घ्यायचं. जिथं आपण मार्किंग केली तिथं अर्धा इंच वाढवून जी एक्स्ट्रा भाग असतो ते आपल्याला कटिंग करायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि बाकीचं जे उरलं असेल ते कटिंग करून घ्यायचं. कोटरी एकदम मस्त बसते असं गोल राऊंडमध्ये कट केली तर आणि एकदम शेपमध्ये येते आणि कुठेच कमी जास्त होत नाही. आता आपण बाहीची कटिंग करूया. चेस्टची साईज बघून आपण कोटरीची कटिंग करणार आहोत. बाही उंची आहे आपली 5 इंच, त्याच्यात 1 इंच वाढवून आपण 6 इंचावर मार्किंग करूया. तर आपण चेस्ट होता आपलं 36, त्याचा चौथा भाग 9 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथं पण 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. बॉक्स बनवून घ्यायचा आणि मग मार्किंग करायचं बाहीचं. 2.5 इंच खाली घ्यायचं. 1 इंचावर इथं मार्किंग करायचं. पाठीमागचा भाग घ्यायचा आणि मोजून बघायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मोजायचं. इथं आपण मार्जिन किती घेतलंय 2 इंच, तर 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि असं तिरकस लाईन जोडून घ्यायची. याचा मध्य काढायचा आणि मार्किंग करायचं आणि पाव इंचावर मार्किंग करायचं. दंडगेर आहे 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं असं आणि बाहीचा आकार देऊन द्यायचा. आकार देताना मार्किंग केलंय त्याच्यावरनं आकार द्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट येतं. इथं बी पाव इंच खाली घ्यायचं आणि मार्किंग करायचं. अशी बाही कट केल्याने एकदम छान बसते. बाही कुठे कमी जास्त होत नाही. ही फ्रंट बाजू आणि ही बॅक बाजू आहे. तर आपला हा पाठीमागचा भाग आहे आणि हा फ्रंट भाग आहे. कोणाला जर का नाही समजलं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.